का तर एकनाथ साहेबांनी आम्हाला भरपूर आम्हाला दिले, त्यामुळे त्यांनाच त्यांची मत त्याच्यावर मग असणार. ती शिराळा मतदारसंघातील रेठरे धरण या ठिकाणी आपण आलोय. कमळवरती शिक्का. लाडक्या बहिणीचं दिले आम्हाला दान केलं म्हणजे आम्ही त्यासनी देणार. एकनाथ शिंदे सरच हे का नाही, ज्यांनी लाभ दिला त्यांनाच मत आहे. मोदीनं तेच आम्हाला मिळालंय म्हणल्यावर ना ते आलंच पाहिजे. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. ती शिराळा मतदारसंघातील रेठरे धरण या ठिकाणी आपण आलोय. तर लोकांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय वाटते दादा, सध्या 32 शिराळा मतदारसंघात वातावरण तापायला लागले. नमस्कार. माझं नाव अतुल देसाई. आम्ही लाडेगावचा कार्यकर्ता. मानसिंग बाऊंचं इथे वारं आहे. 48 गावात मानसिंग बाऊंचा चांगला संपर्क व विकास कामं भरपूर केल्यामुळे मानसिंग बाऊंचा इथे 48 गावातून मानसिंग बाऊंना जास्त लीड जाणार. शिराळा तालुक्यात पण चांगलं मतदान मिळणार आणि यात मानसिंग बाऊं निवडून येणार. मानसिंग बाऊंनी विकास कामं भरपूर केलेत. आमच्या गावासाठी 30 ते 40 लाख रुपयाचा निधी दिला आहे आणि जास्त विकास केला. आणि काय वाटतं की सध्याची परिस्थिती बघता कल कुणाकडे दिसतोय? मानसिंग बाऊंच्याकडे कल जास्त दिसतोय. इकडे 48 गावात तर जास्त प्रतिसाद मिळतोय मानसिंग बाऊंना. मिळतोय. काय वाटतं तुम्हाला, विकास कामं झालेत काय? झालेत पूर्णच कामं झालेत सगळं. म्हणजे 32 शिराळा तालुका असेल किंवा वाळवा तालुक्यातल्या 48 गावात 48 गावात फुल विकास झाला आहे. आमच्या महादेवगाडी गावचा मी आहे, श्रीकांत कदम. फुल विकास आमच्या गावात तरी फुल विकास आहे. काय वाटते तुम्हाला, काय काय विकास झालाय? रस्ते म्हणा, रस्ते कॉन्क्रीटकरण म्हणा, कुठलंही काम मानसिंग भाऊने अडवलेलं नाही आणि जाईल त्या कामाला मानसिंग भाऊने मंजुरी दिल्या. आणि रस्ते आमच्या गावचे सगळे आज कोणामुळे झाले तर मानसिंग भाऊंच्यामुळे झालेत. काय वाटते सध्याची इलेक्शन परिस्थिती बघता तुमच्या ओझरडे गावात असेल, तालुक्यात असेल, काय विकास झालाय का म्हणायचं? विकास तर भरपूर झाला आहे. मानसिंग भाऊनी आपल्या इथं विकास पण केले. मंदिरासाठी निधी आणून दिला आहे, रस्त्यांसाठी निधी आणून दिला आहे. गावामध्ये पण त्यांनी भरपूर ठिकाणी कामं करून दिलेत आणि प्रत्येक ठिकाणी त्यांचं असं वर्चस्व जास्त आहे की बाबांनो एखाद्या ह्याच्या ठिकाणी कामं करण्याच्या ठिकाणी वगैरे तर मानसिंग भाऊंचा जे भरपूर हात आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की युवा पिढीनं सगळ्यांनी असं मानसिंग भाऊंना सपोर्ट करावा आणि मानसिंग भाऊंना सपोर्ट करतात. त्या योजनेचा लाभ घेतलाय सा? लाडक्या बहिणीचंच की. मग खुश आहे काय त्या योजनेचा लाभ? होय. किती पैसे आलेत? 7,500. मग काय दिवाळी जोरात झाली असेल? होयच की. मग कुणी योजना दिल्या काय माहिती आहेत काय? एकनाथ शिंदे सरच हे का नाही, मग त्याचा काय? कमळवर शिक्का. त्याच्यावर मग असणार. कशावर देणार? कमळावर देणार का? ज्याने आपल्याला हे दिलंय त्यालाच हे का नाही. कमळवरती शिक्का. का देणार कमळवरती? काय असं म्हणताय? का तर एकनाथ साहेबांनी आम्हाला भरपूर आम्हाला दिले, त्यामुळे त्यांनाच त्यांची मत. त्यामुळे त्यांनाच देणार. त्यांनीच लाभ दिला ना योजनेचा. ज्यांनी लाभ दिला त्यांनाच मत आहे. ताई कोणत्या कोणत्या योजना घेतलाय का? लाडक्या बहिणीचा लाभ घेतलाय आणि काय घेतलंय? आणि एसटी मध्ये 50% सवलत, हाय गॅस सिलेंडर, राशन. राशन आहे. मग काय वाटतं की तुमच्या मतदारसंघात जे उमेदवार उभे आहेत ते तुम्ही जे लाभ घेतलाय त्याचा लाभ त्या उमेदवाराला होईल का? होणार की. मग आम्ही त्यासनीच देणार. त्यांनाच देणार की मग. त्यांनाच देणार. आणि समजा सरकार पडलं तर योजना बंद होईल असं लोकांचं म्हणणं आहे. कसं पडणार, सगळी त्यांनाच देणार की मग. सगळीच देणार. त्यांनी दिले आम्हाला दान केलं म्हणजे आम्ही त्यासनीच देणार. काय वाटते आता योजना काय काय आल्यात तुम्हाला, त्या चांगल्या आहेत काय? चांगल्याच आहे त्या. तुम्ही लाभ घेतलाय का योजनेचा? घेतलाय की. कुठल्या कुठल्या योजनेचा लाभ घेतलाय का? काय ते ह्याच लाडक्या बहिणीचं. आणि काय एसटी मध्ये 50% सवलत, होय हाय राशन हाय की. होय हाय. मग काय वाटते सरकार पुन्हा तेच निवडून येईल का वेगळं निवडून येईल वाटते तुम्हाला? तेच आम्हाला मिळालंय म्हणल्यावर ना ते आलंच पाहिजे. आलंच पाहिजे. कुणी दिले तुम्हाला माहिती आहे लाभ? मोदीनं. काय वाटते कुणी दिला लाभ म्हणायचं? शिंदे सरकार. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.